सर्व्हिस लेअरची टेस्टिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याकडे जो सेम पॅकेज सर्व्हिस लेअरला लिहिण्यात आलेला आहे कॉम डॉट पीओसी सर्व्हिस, सेम एक पॅकेज बनवून घ्यायचा आहे जो मेन जावा क्लाससाठी इम्प्लिमेंटेशन क्लाससाठी लिहिलेला आहे. तसाच एक पॅकेज तयार करून घ्यायचा आहे सेम टू सेम, त्याच्यामध्ये काही चेंजेस नसतील. सर्व्हिस आणि क्लासचं जे नाव आहे ते क्लासचं नाव तुम्ही देऊ शकता, जसं की क्लासचं नाव असेल एम्प्लॉई सर्व्हिस आणि शेवटी लिहायचं टेस्ट. दॅट्स इट, एम्प्लॉई सर्व्हिस टेस्ट. म्हणजे आता आपण काय करत आहोत, सर्व्हिस लेअरची टेस्ट करत आहोत. आता आपल्याकडे दोन क्लासेस महत्वाचे आहेत, एक म्हणजे हा वाला आणि दुसरा म्हणजे हा टेस्ट आहे, आणि सर्व्हिसला आपण लिहत आहोत दोन्ही समोरासमोर. तर सगळ्यात अगोदर कुठली मेथड अवेलेबल आहे इथे, तर पहिली मेथड अवेलेबल आहे सेव्ह वाली, जी की सर्व्हिस लेअर मध्ये लिहिलेली आहे. तर टेस्ट केस मध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला एक अनोटेशन टाकावं लागतं क्लास लेवलचं, जे की एक्झिक्यूट करायचं असतं की कोणत्या क्लास हा टेस्ट क्लास आहे. आणि त्याच्यासाठी अनोटेशन आहे सिंपल एक स्प्रिंग बूट टेस्ट. याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागतं क्लासेस इक्वल टू, आणि ही जी तुमचे टेस्टचं नाव आहे एम्प्लॉई सर्व्हिस डॉट क्लास करायचं आहे बघा, हे नाव द्यायचं आहे तुम्हाला असं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक्सटर्नल डिपेंडन्सी सर्व्हिस लेअरवर कोणत्या लेअरची आहे, तर आपल्याला माहित आहे एम्प्लॉई रेपो डाव लेअरची जी आहे ती एक्सटर्नल डिपेंडन्सी आहे. तर सगळ्यात अगोदर त्याचा ऑब्जेक्ट जो आहे तो करायचा आहे मॉक. काय करायचं आहे, त्याचा तो जो ऑब्जेक्ट आहे तो करायचा आहे आपल्याला मॉक. मी घेतो फील्ड एम्प्लॉई रेपोची, बघा मी एम्प्लॉई रेपोची जी आहे ती फील्ड घेत आहे ऍज अ मॉक. एकच मिनिट हा. तुम्ही आता यूज केलेला आहे मॉक अनोटेशन. मॉक हे अनोटेशन याच्यासाठी वापरण्यात येतं की हा जो ऑब्जेक्ट आहे हा आपण बनवणार आहोत मॉक ऑब्जेक्ट, म्हणजे क्लोन डुप्लिकेट कॉपी ऑफ ओरिजिनल, पण हा ओरिजिनल नसणार आहे. त्याच्यानंतर आपण जी ही सर्व्हिस आहे आपण ही ओरिजिनल सर्व्हिस कॉल करणार नाही आहोत. ही जी सर्व्हिस लेअर आहे ती आपण इंडिव्हिज्युअली याला मेंटेन करतो, त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत की सर्व्हिस लेअरचा सुद्धा एक काय बनवणार आहोत, ऑब्जेक्ट बनवून घेणार आहोत. एक फील्ड बनवून घेऊया प्रायव्हेट, आणि त्याचा एक ऑब्जेक्ट तयार करून घेऊया एम्प्लॉई सर्व्हिस, आणि एम्प्लॉई सर्व्हिस नावाचा ऑब्जेक्ट. आणि त्याला एक अनोटेशन यूज करायचं आहे, जे आपण हे मॉक केलेलं आहे रेपो तो इंजेक्ट करायचा आहे एम्प्लॉई सर्व्हिस मध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला वापरायचं @इंजेक्ट मॉक हे अनोटेशन जे मॉकिटोचं आहे. इथे आपण सर्व्हिस लेअर मध्ये दोन अनोटेशन वापरलेले आहेत. @मॉक जो की मॉकिटोचा आहे, ओरिजिनल नाही, हा त्या ओरिजिनलचं डुप्लिकेट किंवा मॉक कॉपी करून घेतो एम्प्लॉई रेपोची. त्याच्यानंतर हा जो सर्व्हिस आहे या सर्व्हिस लेअर मध्ये इंजेक्ट करतो हा एम्प्लॉई रेपो. जेव्हा जेव्हा एम्प्लॉई सर्व्हिस मध्ये मी याची मागणी करेल, इंजेक्शन होईल, तेव्हा तेव्हा हे अनोटेशन हे जे एम्प्लॉई रेपो आहे तो इथे इंजेक्ट करून घेईल. सो अशा पद्धतीने हे दोन अनोटेशन जे आहेत ते आपण केलेले आहेत, एक क्लास लेवल वाला, दुसरा @मॉक, आणि तिसरा इंजेक्ट मॉक. आता याच्या नंतरचे जेवढे काही अनोटेशन्स आहेत ते रेग्युलर आहेत. मी इथे करतो पब्लिक वॉइड टेस्ट सेव्ह एम्प्लॉई मी इथे सेव्ह करून घेतो याला. आणि सिम्पली तुम्हाला माहितच आहे की तुम्हाला करावं लागेल पहिली लाईन मॉक. आता जर का तुम्ही हा कोड जर बघितला सेव्ह मध्ये, तर याच्यामध्ये कोड कोणता आहे अवेलेबल, एम्प्लॉई रेपो डॉट सेव्ह आहे. एम्प्लॉई रेपो डॉट सेव्ह आहे म्हणजे हा एक्सटर्नल डिपेंडन्सी झाली. ही सर्व्हिस लेअर आहे आणि ही जी आहे ती रेपो लेअर आहे. त्याच्यामुळे आपण इथे काय करणार आहोत,
इथे लिहिणार आहोत वेन, जेव्हा माझ्या एक्सटर्नल डिपेंडन्सीला, म्हणजे एक्सटर्नल मेथड कोणती आहे तिथे, तर एक्सटर्नल मेथड जी आहे ती रेपोची मेथड आहे. आणि रेपोची मेथड कोणती आहे, एम्प्लॉई रेपो डॉट सेव्ह. ठीक आहे, एम्प्लॉई रेपो डॉट सेव्ह ही जी मेथड आहे ती एक्सटर्नल डिपेंडन्सी आहे. त्याच्यामुळे मी त्याला कॉल करतो की जेव्हा जेव्हा एम्प्लॉई रेपो डॉट सेव्ह या मेथडला कॉल केला जाईल तेव्हा तेव्हा एक ऑब्जेक्ट पण आपण क्रिएट करून घेऊया एम्प्लॉईचा. त्याला ऑब्जेक्टही पास करावा लागणार आहे. एम्प्लॉई ही आपली एंटिटी आहे. एम्प्लॉई इक्वल टू न्यू आणि त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊया, ज्याच्यामध्ये ID 1 घेऊया, फुल नेम घेऊया, देन ईमेल घेऊया, yes @gmail.com, and designation tech lead, salary 1200, याला यल करूया. ठीक आहे, हा बनला ऑब्जेक्ट. ग्लोबल बनवलेला आहे मी. ग्लोबल बनवण्यामागचं कारण हे आहे की सगळ्या टेस्ट केसेस मध्ये एकच ऑब्जेक्ट आपण वापरणार आहोत. सो इथे मी टाकतो की जर हा ऑब्जेक्ट अशा पद्धतीने सेव्ह जाईल. मी करतो इथे एम्प्लॉई. आणि जर का तुम्हाला जर का काही टाकायचं नसेल तर तुम्ही इथे, तुमची चॉईस आहे, जर का तुम्हाला इथे पाठवायचं नसेल तर तुम्ही म्हणू शकता की आर्ग्युमेंट ॲनी मॅचर म्हणजे ॲनी मॅच. ठीक आहे, पण मी आता इथे जर का एम्प्लॉई पाठवला तर तुम्हाला कोणता डेटा रिटर्न झाला पाहिजे ते तुम्हाला द्यायचं आहे. देन रिटर्न एम्प्लॉई जो आहे तो रिटर्न होणार आहे इथे. दॅट्स इट. हे तुम्ही केलं मॉक. मॉक केलेलं आहे. आणि तुम्हाला आता कॉल कोणाला करायचा आहे, तर ह्या लाईनला कॉल केल्याच्या नंतर, हे झाल्याच्या नंतर तुम्हाला कॉल करावा लागणार आहे तुमची सेव्ह एम्प्लॉई. ही सेव्ह एम्प्लॉई कोणत्या क्लासची मेथड आहे, एम्प्लॉई सर्व्हिसची. तर तुम्हाला इथे कॉल करावा लागेल एम्प्लॉई सर्व्हिस डॉट सेव्ह एम्प्लॉई नावाची जी मेथड आहे ती. आणि तुम्हाला इथे पास करावं लागेल एम्प्लॉई, जो की आपण ग्लोबली बनवलेला आहे. हा रिटर्न करेल एक ऑब्जेक्ट जो की असेल सेव्ह एम्प्लॉई नावाचा. डेटा सेव्ह झालेला असेल. ठीक आहे, हा सेव्ह एम्प्लॉई आहे आणि हा तुमचा इनपुट पॅरामीटर वाला एम्प्लॉई आहे. आपण इथे लिहिणार इक्वल्स इक्वल्स तुम्हाला काय मॅच करायचं आहे, आयडी मॅच करायची असेल तर आयडी मॅच करा. जसं की एक्सपेक्टेड काय आहे, तर एम्प्लॉई मध्ये एम्प्लॉई जो आहे, एम्प्लॉई काहीही तुम्ही मॅच करू शकता जे तुम्हाला वाटत असेल ते. मी एम्प्लॉई गेट युनिक असते म्हणून एम्प्लॉई गेट आयडी इक्वल टू जो सेव्ह एम्प्लॉई आहे आपला, जो ऑलरेडी डेटाबेस मध्ये सेव्ह झाला असेल ऍज पर द कोड, त्याला आपण मॅच करूया डॉट गेट आयडी. ठीक आहे, याला सेव्ह केलेलं आहे. आणि याच्यावर लिहिणार इथे जी मेथड आहे इथे लिहिणार टेस्ट. टेस्ट अनोटेशन लिहिलं, सेव्ह केलं, याला एक्झिक्यूट करूया, रन ॲज JUnit टेस्ट केस. दोनही आयडी बरोबर आहेत, समान आहेत, म्हणून सेव्ह एम्प्लॉई जो आहे तो एक्झिक्यूट झाला. इथे आपला टेस्ट केस पहिलं संपलं. चला, तर दुसरी जी सर्व्हिस मेथड आहे ती दुसरी सर्व्हिस मेथड काय आहे त्याच्यासाठी आपण कोड लिहूया. दुसरी आहे गेट ऑल एम्प्लॉई. सो गेट ऑल एम्प्लॉई साठी मी इथे लिहितो @टेस्ट आणि इथे लिहितो पब्लिक वॉइड टेस्ट गेट ऑल एम्प्लॉई या नावाची टेस्ट केस. आणि इथे सगळ्यात अगोदर माझी जी एक्सटर्नल डिपेंडन्सी आहे ती आहे एम्प्लॉई रेपो आणि मेथड कॉल होते फाइंड ऑल. तर मी इथे लिहितो की जेव्हा एम्प्लॉई रेपो साठी फाइंड ऑल मेथड साठी कॉल होईल तेव्हा काय रिटर्न करायचं आहे, देन रिटर्न व्हॉट, लिस्ट ऑफ द एम्प्लॉई जी आहे ती आपल्याला द्यावी लागणार आहे. तर ती जी आहे एम्प्लॉईज म्हणून देऊया. दॅट्स इट. असं. पण इथे लिस्ट ऑफ एम्प्लॉईची जी डिटेल आहे ती आपल्याकडे उपलब्ध नाही.
इथे नाहीये, आपण इथे तो डेटा घेऊया आणि इथे लिहूया. इथे आपण तिथे लिस्ट तयार करूया. कशी तयार करतात? अरेज ॲज लिस्ट न्यू, आणि इथे ऑलरेडी आपल्याकडे पर्टिक्युलर डेटा आहे, तर ते कॉपी पेस्ट करूया. मी ही लिस्ट बनवतो, कॉमा 2, कॉमा 3. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण जे आहे ते 2 डेटा बनवलेला आहे. लेट्स सी. आता फक्त त्याचे आयडी चेंज करूया आपण. 2L 3L प्लस इथे काय दिलेलं आहे? argument as list object new employee. काय दिलेला? चला याची डिपेंडन्सी बघू कोणती आहे. हा, चुकीची डिपेंडन्सी आहे. org.address.core util arrays ला. तर ती जी डिपेंडन्सी आहे ती चुकीची आहे. त्याच्यामुळे मी ती डिपेंडन्सी जी आहे ती बरोबर करून घेतो. इथे आपल्याला ती डिपेंडन्सी यायला पाहिजे. इथे घ्यावा लागेल कॉमा. त्याच्या लिस्टला काय आला तर अरेज हा गेला असेल. काय आहे इथे? अरेज आज लिस्ट न्यू एम्प्लॉई डिलीट दिस टोकन. अरे बाबा, चला याला बघूया काय डिपेंडन्सी आहे. अरेज ॲज अरेज ॲज प्रॉब्लेम काय आहे यांना? arrays डॉट बहुतेक करून हा इथे वर्क होत नाहीये. arrays ॲज अ फील्ड नाही वापरतायत बहुतेक. मी एक चेक करतो. arrays ॲज लिस्ट. प्रॉब्लेम काय याचा? चेक करूया, एक मिनिट. एम्प्लॉई लिस्ट असणार आहे. लेट्स सी. आपण याला बाहेर टाकलं तर काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, काय अडचण नाहीये. आपण याला नंतर बघूया. आपल्याला सध्या एक लिस्ट बनवायची आहे. सो लिस्ट ऑफ एम्प्लॉई आणि एम्प्लॉईज नावाची लिस्ट बनवून घेऊया. त्या पद्धतीने अवेलेबल नाहीये. सो न्यू ॲरे लिस्ट जुन्या पद्धतीने आपण बनवून घेऊया.
जुनी पद्धत म्हणजे अशा पद्धतीची, लेट्स सी, एम्प्लॉईज 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 ऍड ऑपरेशन पण इथे अलाउड करत नाहीये. ठीक आहे, काय हरकत नाहीये. याला आपण लोकलीच करून घेऊया जेणेकरून कम्फर्टेबल होईल सगळ्यांना. ग्लोबली घेत नाहीये ते, सो नो वरीज. याला आपण याच्या आतमध्ये टाकून देऊया लोकली. तर लोकली नंतर चेक करूया त्याला की काय त्याचा इश्यू आहे. ठीक आहे, आणि इथे आपण लिहूया, रिटर्न करूया एम्प्लॉईज, जे की आपल्याला पाहिजेत गेट ऑल मध्ये. गेट ऑल मध्ये मोस्ट ऑफ द जे आहे त्या सर्व घ्यायच्या आहेत आपल्याला याच्यामध्ये. ठीक आहे, इथून आपल्याला देन रिटर्न करून आपल्याला पूर्णच्या पूर्ण लिस्ट मिळेल. हा, लिस्ट मिळाल्याच्या नंतर जी साईज आहे आपण काय करणार आहोत, कॉल करणार आहोत सर्व्हिस लेअरला. सर्व्हिस लेअर जी तुमची आहे एम्प्लॉई सर्व्हिस डॉट गेट ऑल एम्प्लॉई, आणि इथून जो डेटा मिळेल, जी साईज मिळतील, तर ती आपण ऍझट करणार आहोत. ऍझट इक्वल्स एक्सपेक्टेड जी आहे ती एम्प्लॉईची जी काही लिस्ट असेल, एम्प्लॉई डॉट गेट साईज जी आहे, एम्प्लॉई डॉट साईज, ती साईज एम्प्लॉईची साईज आणि ऑल एम्प्लॉईज जे रिटर्न झालेले आहेत त्यांची साईज जी आहे ती आपल्याला मॅच करायची आहे. दोन्ही लिस्टची साईज सेम असेल तर हे एक्झिक्यूट झालं पाहिजे. त्याच्यासाठी आपण चेक करून घेऊया. सो ही टेस्ट केस पण एक्झिक्यूट झालेली आहे, आणि यांना या सर्व टेस्ट केसना आपण ऑर्डर पण देऊया. 1 2 3 4 जशा क्रमांकाने एक्झिक्यूट करायचं आहे ते ऑर्डर, आणि ऑर्डर 1 इथे देऊया @order2, जी नंतर आपल्याला पूर्ण एक्झिक्यूट करताना दिसेल. त्याला दुसरंही झालेलं आहे. तिसरी आता मला टेस्ट करायची आहे, ती आहे गेट एम्प्लॉय बाय आय डी, जी सर्व्हिस आहे ती. त्याच्यासाठी आपण तिसरी टेस्ट केस लिहूया, गेट एम्प्लॉय बाय आय डी @टेस्ट पब्लिक void गेट एम्प्लॉई बाय आय डी, आणि त्याची टेस्ट केस लिहून घेऊया. टेस्ट केस लिहिण्यासाठी लिहावं लागेल वेन, जेव्हा या मेथडला आयडी ला कॉल करूया आपण. सो जेव्हा जेव्हा एम्प्लॉई रेपोला कॉल करू, एम्प्लॉई रेपो डॉट फाइंड बाय आय डी आपण याला कॉल केलेला आहे, तेव्हा तेव्हा त्याचा आय डी ही आपण डिक्लेअर करून घेऊया. फील्डही क्रिएट करून घेतली. देन रिटर्न करणार आहोत आपण एक ऑब्जेक्ट, आणि तो जो ऑब्जेक्ट असेल तो आपला एम्प्लॉई ऑब्जेक्ट असेल, पण ऑप्शनल मध्ये असेल तो. त्याचा जे काही रिटर्न आहे तो एम्प्लॉय. ठीक आहे, सो एम्प्लॉई ऑप्शनल ऑब्जेक्ट नाहीये इथे. जर तुम्ही बघितला तर एक साधा ऑब्जेक्ट आहे. ऑप्शनल बनवण्यासाठी मला घ्यावं लागेल ऑप्शनल डॉट ऑफ क्लास मध्ये काहीतरी गडबड आहे. ठीक आहे, तर का हा ऑप्शनल इथे नाही जमत आहे तर आपण लोकलीच घेऊया. काहीतरी इश्यू आहे, याला आपण कन्वर्ट करूया ऑप्शनल मध्ये. ऑप्शनल डॉट ऑफ, आणि तो एम्प्लॉई जो आहे त्याला ऑप्शनल मध्ये कन्वर्ट करून घेऊया, कारण की तो रिटर्न करतो ऑप्शनल म्हणून. दॅट्स इट. एवढं फाइंड बाय आयडी, आणि तेव्हा रिटर्न होणार ऑप्शनल ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर कॉल करून घेणार आहोत आपल्या सर्व्हिस मेथडला. सर्व्हिस मेथडचं नाव आहे एम्प्लॉई
सर्व्हिस डॉट फाइंड बाय आयडी, फाइंड गेट एम्प्लॉय बाय आयडी आणि पास करणार आहोत आयडी जो की आपल्याला ग्लोबली मिळालेला आहे. त्याचा आयडी आपण ठेवूया इक्वल टू 1, आयडी इक्वल टू 1L असं. ठीक आहे. आणि त्याचा ऑब्जेक्ट रिटर्न होईल जो की या ऑब्जेक्ट मध्ये येईल आणि आपण आता ॲज अट इक्वल्स करणार आहोत एम्प्लॉई बाय आयडी गेट आयडी मॅच करणार आहोत आपण गेट आयडी. आणि ऍक्च्युअली इथे एक्सपेक्टेड मध्ये आपल्याला याच्यामध्ये पाहिजेत होतं की आपण काय पास करत आहोत, तर आपण आयडी पास करत आहोत आणि तो एम्प्लॉय बाय आयडी सोबत जो आहे तो मॅच झाला पाहिजे की तो आयडी आहे का डेटाबेस मधून आलेला. तर तुम्ही याला असंही एक्झिक्यूट करू शकता, व्हॅलिडेट करू शकता. तो त्याला एक्झिक्यूट करूया, एक्झिक्यूट करून करूया रन. यालाही ऑर्डर आपण देऊया. झाला हा टेस्ट केस एक्झिक्यूट झालेला आहे. यालाही आपण ऑर्डर देऊया ऑर्डर आणि ऑर्डर असेल 3. परत आता नेक्स्ट जी टेस्ट केस आहे ती लिहायची आहे अपडेट एम्प्लॉय साठी. अपडेट एम्प्लॉय साठी आता आपल्याला काय करावं लागेल तर जाऊया आपण आणि लिहूया टेस्ट केस अपडेट एम्प्लॉय साठी. टेस्ट केस क्रमांक 4 @test पब्लिक void टेस्ट अपडेट एम्प्लॉई अशा पद्धतीने आपण लिहूया. आणि ही जी सर्व्हिस आहे याला आपण पास करत आहोत आयडी आणि ऑब्जेक्ट. दोन गोष्टी पाठवत आहोत, आयडी आणि ऑब्जेक्ट पाठवत आहोत, ज्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो आपण इथे वेन लिहूया. वेन वेन कोणत्या लेअर साठी आहे, रेपो लेअर साठी आहे. वेन एक्झिस्ट बाय आयडी कॉल केला जाईल तेव्हा कोणत्या टाईपचा डेटा रिटर्न होणार आहे, हा बुलियन टाईपचा आहे. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत एम्प्लॉई रेपो डॉट एक्झिस्ट बाय आयडी पास केला. देन आपण रिटर्न करणार आहोत बुलियन व्हॅल्यू ट्रू म्हणजे डेटा अवेलेबल आहे. ठीक आहे, डेटा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर दुसरा जो कोड आहे तो लिहिलेला आहे डिलीट बाय आयडी साठी लिहिलेला आहे. सो आपण इथे करणार आहोत डिलीट बाय वेन एम्प्लॉई रेपो डॉट डिलीट बाय आयडी आहे का चेक करूया. डिलीट बाय आयडी आहे बरोबर आणि पास करूया आयडी. पण याच्यासाठी आपण काही रिटर्न करणार आहोत का, याच्यासाठी काहीही रिटर्न करणार नाही आहोत कारण की डिलीट ही मेथड काहीच रिटर्न करत नाही. म्हणून याच्यासाठी आपल्याला काही करायची गरज नाही, इथून रिटर्न करायची काही गरज पडत नाही. पण जर तुम्ही बघितला असता ही जी मेथड कॉल करतो डिलीट एम्प्लॉई नावाची ती कोणती मेथड आहे, सर्व्हिस मेथड आहे. सो इथे आपण लिहूया एम्प्लॉई सर्व्हिस डॉट डिलीट एम्प्लॉय बाय आयडी पास करून तिकडून जे काही रिटर्न येईल डिलीट एम्प्लॉयचा जो डेटा आहे तो रिटर्न येणार आहे. आणि रिटर्न आलेला जो डेटा आहे तो आपण ऍडजस्ट करणार आहोत ऍडजस्ट इक्वल्स. जर का हा डेटा सक्सेसफुली जर का डिलीट झाला तर मेसेज काय यायला पाहिजे, रेकॉर्ड डिलीटेड सक्सेसफुली. हा मेसेज इथे यायला पाहिजे कधी, जेव्हा तो डेटा डिलीट होईल. मी तो मेसेज इथे घेतो स्ट्रिंग एक्सपेक्टेड काय आहे, एक्सपेक्टेड आहे हा मेसेज जो मी इथे लिहितो मेसेज. आणि आला काय ते बघूया डिलीट एम्प्लॉई बाय गेट मेसेज झालं. आणि
याला राईट क्लिक, रन आणि मग टेस्ट करून बघूया. आता इथे काय आलेलं आहे ते चेक करा. assertion failed error, expected record deleted successfully but was record not available. काय इश्यू आहे चेक करा, चेक करा. आता मला कोणी हुशार मुलगा सांगू शकेल की जर का ही कंडिशन ट्रू झाली तर याच्यामध्ये येईल डिलीट बाय आयडी डिलीट होईल, मेसेज इक्वल टू काय होणार, रेकॉर्ड डिलीटेड सक्सेसफुली हा होणार. परंतु ही एक्झिक्युशन झाल्याच्या नंतर लगेच हा मेसेज सुद्धा सेट होणार का, कारण की इथे कुठली कंडिशन लावलेली नाही ना. इथे आपल्याला काय करावं लागेल, एल्स जर केला आपण, जर का एल्स केला आपण म्हणजे आता एकतर हा मेसेज सेट होईल नाहीतर हा सेट होईल. जर तुमची टेस्ट केस जर बघायची असेल तुम्ही तर काय म्हटलंय तिने की रेकॉर्ड डिलीटेड सक्सेसफुली बट वॉज रेकॉर्ड नॉट अवेलेबल. तो लॉजिकल कोडचा इश्यू होता जो मी चुकीचा लिहिला. हे टेस्ट केसने पकडल्या गेलं की हा जो आहे हा कोडिंगचा इश्यू आहे. तर हा फायदा असतो टेस्ट केसेस लिहिण्याचा. त्याच्यानंतर परत एकदा चेक करूया, मी इफ एल्स पूर्ण केलं त्याला. हा टेस्ट केस रन झालेली आहे. ओके ठीक आहे, गुड. सो अशा पद्धतीने आपण सर्व्हिस लेयर इथे पूर्णपणे टेस्ट केलेली आहे. अपडेट, डिलीट, गेट ऑल, गेट बाय आयडी हे सर्व केलेलं आहे. आता नेक्स्ट जे असतं ते असतं तुमचा डेटा जेपीए टेस्ट म्हणजे डाव लेअर. पण डाव लेअर मध्ये आपण काही स्वतःचा कोड लिहिलेला नाहीये. जर तुम्ही ते बघायला जर गेलं तर एकही मेथड नाहीये आणि आपण त्याच मेथड कोड लिहितो, टेस्ट केसेस लिहित असतो जे आपण स्वतः केलेले आहेत. पण तरी सुद्धा आपल्याला या डिफॉल्ट मेथड आपल्याकडे प्रॅक्टिसला आता दुसऱ्या आपल्या स्वतःच्या मेथड नाही आहेत म्हणून आपण ज्या मेथड आहेत त्याच मेथड ज्या आहेत त्या एक्झिक्यूट करणार आहोत ज्या जेपीए रिपोजिटरी मध्ये आहेत. तर जेपीए रिपोजिटरी किती मेथड अवेलेबल करून देते तर त्या मोजा. कोणत्या कोणत्या मेथड कोणत्या कोणत्या मेथड दाखवत आहे पहा एकदा, लक्ष देऊन पहा कोणत्या कोणत्या मेथड दाखवत आहेत ते बघा. बघा किती मेथड दिसत आहेत तुम्हाला. फाइंड ऑल, फाइंड हे कुठे आहेत अवेलेबल, आपण लिहिल्या का याच्यामध्ये नाही, याच्या जेपीए रिपोजिटरी मधले ह्या मेथड आहेत. कंट्रोल ओ, मी काही मेथड साठी कोड लिहून देतो 2-4, बाकीच्या मेथड साठी तुम्ही 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 2-4 साठी मी लिहून देतो. बाकीच्या मेथड ज्या आहेत त्या तुम्ही लिहा. टेस्ट केसेस लिहिण्यासाठी तुम्हाला ऑब्विसली पॅकेजचं स्ट्रक्चर जे आहे ते सेम मेनच्या स्ट्रक्चर सारखंच ठेवायचं असतं. इथे चुकलेलं आहे तर मी हे पॅकेज जे आहे poc डॉट रिसोर्स करून घेतो. ओके कंटिन्यू. हा त्याच्यानंतर इथे सुद्धा आपण दुसरं, आता आपल्याला डेटा जेपीई ची टेस्ट करायची आहे. इथे आपण टाकणार डॉट रेपो, तर याला रेपो ही ठेवूया आणि इथे आपण एक टेस्ट केस तयार करणार आहोत. त्या क्लासचं जे नाव असणार आहे त्या क्लासचं नाव आहे एम्प्लॉई. एम्प्लॉई रेपो डॉट एम्प्लॉई रेपो डॉट जावा. तर नुसतं एम्प्लॉई रेपो ठेवूया, तेवढंसं पुरेसं आहे. फिनिश. त्याच्यावर एक अनोटेशन टाकणं गरजेचं आहे ते म्हणजे डेटा जेपीए टेस्ट. डेटा जेपीए टेस्ट आपण जेपीए टेस्ट शिकतो. त्याच्यानंतर आता तुम्हाला सांगा की इथे कुठल्याही प्रकारची लेअरवर डिपेंडन्सी नाही, कुठल्याच लेअरची डिपेंडन्सी इथे अवेलेबल नाही आहे कारण ही सगळ्यात खालची लेअर आहे म्हणून इथे या लेअरसाठी डिपेंडन्सी कोणतीच नाही. सगळं आता डेटाबेस आहे. पण कधी पण आपण डेटा जेपीए ची जी काही टेस्ट करतो ती नेहमी जे आहे हो इथे आपल्याला नावामध्ये गडबड झालेली आहे ते आपण दुरुस्त करूया.
इथे आपल्याला लिहायचं एम्प्लॉई रेपो टेस्ट. नेक्स्ट. कॅन्सल. ठीक आहे, कारण नावाचं कन्फ्युजन. एम्प्लॉई रेपो टेस्ट, डू नॉट अपडेट रेफरन्सेस अँड फिनिश. हा, इथे आपण काही लिहिलेलं नाहीये, परंतु हा जो रेपो आहे सर्व्हिस मधला एरर काढूया आपण थोड्या वेळात. समथिंग रॉंग. ठीक आहे, याचा एरर नंतर जाईल अपडेट केल्याच्या नंतर. एम्प्लॉय रिपोर्ट टेस्ट करून घेऊया आपण. आपण लिहूया इथे पहिली जी मेथड आहे सेव्ह मेथड जी आहे रेपोची, ती आपण टेस्ट करणार आहोत. इथे तुम्हाला लिहावं लागणार आहे @टेस्ट, याचा ऑर्डर @टेस्ट, ऑर्डर, ऑर्डर ठेवूया याची 1 आणि टेस्ट करूया आपण पब्लिक void सेव्ह एम्प्लॉई. सेव्ह ओनली सेव्ह मेथड आहे डेटा रेपोची, फक्त सेव्ह मेथड. आपण इथे लिहूया टेस्ट सेव्ह. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला लागेल प्रायव्हेट रेपो एम्प्लॉई रेपो याला आपण एम्प्लॉई रेपो लिहूया. हा, आणि इथे तुम्हाला करावं लागेल सेव्ह एम्प्लॉई रेपो डॉट सेव्ह करून घ्या. आणि इथे तुम्ही H2 डेटाबेस कॉन्फिगर केलेला आहे, ओरिजिनल नाही. त्याच्यामुळे तुम्ही जरी ओरिजिनल डेटाबेसला कॉल केला, म्हणजे डायरेक्ट डेटाबेसला कॉल केला, तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, सो इथे तुम्हाला आता एक ऑब्जेक्ट बनवावा लागेल जो की एम्प्लॉई सेव्ह करायचा आहे. एम्प्लॉई सेव्ह करायचा आहे. एम्प्लॉई इक्वल टू न्यू एम्प्लॉई. हा आपण डेटा बनवून घेऊया. 1L फुल नेम काय असेल तो ईमेल as@gmail.com. designations of SDE salary 200 L आणि एम्प्लॉई सेव्ह करून घेऊया. ठीक आहे, आणि आता याला म्हणूया सेव्ह. सेव्ह केल्याच्या नंतर हा काहीतरी रिटर्न करेल. ठीक आहे, जर का हा जो ऑब्जेक्ट आहे जर डेटाबेस मध्ये सेव्ह झाला, तर या सेव्हचा आयडी जो आहे तो काहीतरी असेल, 0 पेक्षा मोठा असेल, तर आपण एक नवीन जे आहे ऍज अ दॅट काय ऍझट करायचा आहे, सेव्ह हा ऑब्जेक्ट जो आहे तो ऍझट करायचा, म्हणजे हा सेव्ह झालेला ऑब्जेक्ट. सेव्हड एम्प्लॉई ला आपण ऍझट करायचा आहे. ऍझर्शन ऍझट दॅट घेतलं, पण काय असलं पाहिजे एम्प्लॉईचा डॉट एम्प्लॉय मध्ये जो आयडी असेल गेट, आयडी जो आहे तो
इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे शून्यापेक्षा जर मोठा असेल, डेटाबेस मध्ये आपण ऑटो जनरेटेड ठेवलेला आहे हा. जर का सेव्ड एम्प्लॉईचा आपल्याला कशात चेक करायचा आहे, सेव्ड एम्प्लॉईचा चेक करायचा आहे, बाकी कुणाचा नाही. आणि इथे आपल्याला वेन लावायची गरज नाहीये सध्या, कारण की आपण कुठल्याही प्रकारची एक्सटर्नल डिपेंडन्सी या लेअर मध्ये घेतलेली नाहीये. तर एकदा याला टेस्ट करून बघूया. @टेस्ट युनिट टेस्ट केस चेक करून बघूया त्याला काय एरर आहे, ते एरर काढण्याचा प्रयत्न करूया. सर्व्हिस लेअरचे एम्प्लॉय सर्व्हिस टेस्ट, एम्प्लॉई इज अनडिफाइंड, टाइप एम्प्लॉई रेपो. ओके, तो मगाशी काहीतरी रिफॅक्टर केला त्याच्यामुळे इश्यू आला. तो आपण एकदा अपडेट करूया, प्रोजेक्ट चेक करूया काय इश्यू आहे का. रिकम्पाइल झाले सगळे क्लासेस अँड नाव इट्स फाईन. आपण याला एक्झिक्यूट करूया. रन ॲज जे युनिट टेस्ट केस चेक करूया टेस्ट केस पास होते की फेल होते. ओके, टेस्ट केस जी आहे ती पास झालेली आहे. त्याच्यानंतर सेव्हच्या नंतर आता आपण चेक करूया फाइंड बाय आयडी. नेक्स्ट आहे @टेस्ट. ज्या मेथड आपण वापरलेल्या आहेत आपल्या याच्यामध्ये, आपल्या सर्व्हिस मध्ये, त्या मेथड आपल्याला टेस्ट करणं गरजेचे आहे. सेकंड आहे ऑर्डर टू. इथे लिहिणार पब्लिक वॉइड टेस्ट टेस्ट गेट. नाही, आपली जी मेथड आहे ती आहे फाइंड बाय आयडी. याला आपण टेस्ट करणार आहोत. इथे लिहिणार आहोत आपण एम्प्लॉई रेपो डॉट फाइंड बाय आयडी, आणि आपला जो आयडी आहे तो फाइंड करणार आहोत आपण. आपण क्रिएट करूया एक लोकल व्हेरिएबल, कधी पण चांगला 1L, आणि या मेथडला एम्प्लॉई रेपोला कॉल केला, त्याने रिटर्न दिलेला आहे फाउंड एम्प्लॉई नावाचा. मी ऑब्जेक्ट तयार करतो फाउंड एम्प्लॉई नावाचा. अँड आपल्याला इथे आदर्शन करायचं आहे. जर हा नल नसेल, प्रेझेंट असेल, आपल्याला चेक करायचं की हा याच्यामध्ये डेटा आहे का. सो ॲज अ दॅट पण करू शकता, तुमची इच्छा आहे, किंवा ॲज अ ट्रू पण करू शकता, की जर का फाउंड एम्प्लॉई मध्ये डेटा असेल, जर डेटा असेल तर तो आदर्शन जे आहे ते बरोबर असेल. याला करूया रन युनिट टेस्ट केस. हा, काय झालं मला सांगा आता. काय झालं, ट्रू ऐवजी मिळालेला आहे फॉल्स, कारण की हा जो डेटा आहे हा डेटा उपलब्ध नाही. 1 याचा डेटा जो आहे तो H2 च्या डेटाबेस मध्ये अवेलेबल नाही, त्याच्यामुळे याने रिटर्न दिला फॉल्स आणि तुमची टेस्ट केस झाली फेल. त्याचं कारण असं आहे की सेव्ह मेथड जेव्हा एक्झिक्यूट झाली तेव्हा त्याचा डेटा जो आहे वाईप आउट झाला. म्हणून मी आता काय करतो की सेव्ह मेथडचा डेटा, सेव्ह मेथड जरी कंप्लीट झाली असेल, त्याची ट्रान्झॅक्शन जरी कंप्लीट झाली असेल, तरी त्याच्यामधला डेटा H2 मधला डेटा क्लीन होऊ नये म्हणून मी इथे एक अनोटेशन लिहितो, म्हणजे सेम ट्रान्झॅक्शन मध्ये लिहितो मी ते ट्रान्झॅक्शनल. इथे लिहितो मी ट्रान्झॅक्शन, एक अनोटेशन लिहितो मी ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू इक्वल टू फॉल्स. इथे मला ते लिहावं लागेल, एक मिनिट एक्झॅक्टली. ट्रान्झॅक्शन हा अनोटेशन आपल्याला काढावा लागेल.
बॅक एक मिनिट, डेटा जेपीएच एक अनोटेशन आहे ते आपण चेक करूया एका मिनिटात की कुठला डेटा जेपीएच आहे. अनोटेशन रोल बॅक आहे. रोल बॅक आपल्याला ठेवायचं आहे. रोल बॅक आपण ठेवणार आहोत फॉल्स. तो डेटा जो आहे तो डेटा पूर्ण रोल बॅक न होता रोल बॅक इथे ठेवणार आहोत. व्हॅल्यू इक्वल टू फॉल्स, म्हणजे सेव्ह केलेला जो डेटा आहे तो सेव्हच राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण करूया फॉल्स. बघा याचा डेटा मी फॉल्स, रोलबॅकचा जो रोलबॅक आहे तो ठेवला फॉल्स. यालाही जे काही रोलबॅक असेल ते ठेवतो फॉल्स. आता काय होईल, पहिल्या मेथडने जो डेटा सेव्ह केलेला आहे तो डेटा जो आहे, इथे नव्हता पाहिजे, तो चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आला तो डेटा. एम्प्लॉई टेस्ट वर येऊन इथे तुम्हाला रोलबॅक जो आहे तो ठेवायचा आहे फॉल्स. इथेही तुम्हाला ठेवायचा आहे फॉल्स, जेणेकरून सेव्ह मेथडने जो डेटा सेव्ह केलेला आहे तो डेटा जो आहे एक्झिक्यूट होईल. मी अगोदर सेव्ह मेथडला एक्झिक्यूट करतोय. ठीक आहे, वन बाय वन सगळ्यांनाच एक्झिक्यूट करून घेतो. चेक करूया. अगोदर सेव्ह मेथड होणार, नंतर फाइंड बाय, आणि अशा पद्धतीने सगळ्या ज्या आहेत त्या एक्झिक्यूट झाल्या. कारण की मी यांना रोल बॅक जो आहे तो सगळ्यांना फॉल्स ठेवला, म्हणजे याचा डेटा सेव्हच होता. त्याच्यानंतर तो डेटा आय डी 1 चा जो डेटा आहे तो मिळाला असेल. पण जर का मी इथे जर का आय डी 3 केला तर इथे मिळेल का, तो नाही मिळणार. मग ही टेस्ट केस काय होणार, फेल होणार. कारण की ही टेस्ट सेव्ह मेथड जी आहे ती कोणता आयडी इन्सर्ट करत आहे, 1 वाला, आणि मी एक्सपेक्टेड किती करत आहे, आयडी 3 वाला. सो ही टेस्ट केस जी आहे ती फेल होणार आहे. एक टेस्ट केस जी आहे ती आपली फेल झाली पाहिजे. तर बरोबर बघा, एक टेस्ट केस फेल झाली. चला मी याला परत वन करतो. इथेही आपली टेस्ट केस संपलेली आहे जेपीए ची. त्याच्यानंतर अपडेट साठी आपण काही वेगळं करत नाही. डिलीट साठी आपण डिलीट करूया, गेट ऑल पण करूया आपण. सो गेट ऑल साठी आपल्याला काय करायचं आहे, सो @टेस्ट ऑर्डर आपण मेंटेन करूया टेस्ट केसेसची. त्याच्यानंतर रोल बॅक आपण एकाच याच्यामध्ये घेणार आहोत. रोल बॅक व्हॅल्यू जी आहे ती आपण करणार आहोत, व्हॅल्यू जी आहे ती करणार आहोत आपण फॉल्स. आणि टेस्ट केस लिहिणार आहोत पब्लिक वॉइड टेस्ट गेट ऑल एम्प्लॉई. आपला गेट ऑल एम्प्लॉय नाही, फाइंड ऑल आपण करणार आहोत. फाइंड ऑल इथे आपण करणार आहोत एम्प्लॉई रेपो डायरेक्ट कॉल करणार आहोत. फाइंड ऑल डेटा मिळणार आहे आपल्याला ऑल एम्प्लॉईज. सो इथे आपण करणार आहोत ऍझट इक्वल्स किंवा ऍझट तुम्हाला ग्रेटर दॅन लेस दॅन जर करायचा जर असेल, सो त्याच्यासाठी आपण ऍझट दॅट, आणि आपण सांगणार आहोत की एम्प्लॉयची जी साईज आहे, एम्प्लॉयची जी साईज आहे, एम्प्लॉईज मध्ये जो डेटा आहे इज ग्रेटर दॅन करूया, इज ग्रेटर दॅन 0, म्हणजे त्याच्यामध्ये डेटा असला पाहिजे. डेटाबेस मध्ये डेटा असेल तरच हा डेटा ऑल डेटा घेईल. कारण की आपण ऑलरेडी एक डेटा जो आहे, एक रेकॉर्ड जो आहे सेव्ह ने टाकत आहोत, फाइंड बाय ने डिस्प्ले करत आहोत, बघत आहोत, आणि फाइंड ऑल मध्ये हा जो डेटा टाकलेला आहे तो डेटा यायला पाहिजे. म्हणून आपण आता ही जी काय आहे ती टेस्ट केस एक्झिक्यूट करून बघूया. याला ओके करूया. हा आता याच्यामध्ये काय इश्यू आलेला आहे,
to expected actual. ओके, एका कमिट मध्ये आलेलं नाहीये, म्हणजे याच्यामध्ये डेटा अवेलेबल नाहीये, त्याच्यामुळे हा एरर देत आहे. एक्सपेक्टिंग ऍक्च्युअल 0 टू बी ग्रेटर दॅन, म्हणजे याच्यामध्ये डेटा जो आहे, आपला जो डेटा आहे तो ऑर्डर मेंटेन नाही होत आहे का, तो चेक करू द्या मला एकदा. ऑर्डर मेंटेन होत नाही का, चेक करू द्या. बघा, अगोदर कोणती मेथड एक्झिक्यूट होते, टेस्ट फाइंड ऑल, पण व्हायला कोणती पाहिजे, टेस्ट सेव्ह. म्हणजे काय की इथे ऑर्डर जी मेंटेन होत नाहीये, इथे याला 3 नंबरला एक्झिक्यूट व्हायचं होतं, पण ते 3 नंबरला एक्झिक्यूट होत नाही. त्याच्यामुळे सेव्ह मेथडच्या अगोदर तो एक्झिक्यूट होतोय. म्हणून काय होतंय की डेटाबेस मध्ये जो डेटा आहे, जो स्टोअर व्हायला पाहिजे, तो स्टोअर होत नाहीये. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, तर जर का अशा पद्धतीने ऑर्डर मेन्शन होत नसेल, तिथे लिहितो आपण ऑर्डर टेस्ट मेथड ऑर्डर, आणि इथे आपण टाकतो की बाबा ऑर्डर मेन्शन करा. तर मेथड ऑर्डर, मेथड ऑर्डर, थांबा एक मिनिट, हा नवीन अनोटेशन आहे, याला आपण चेक करूया की याचा कोणता अनोटेशन आहे एक्झॅक्टली. शो प्रोजेक्ट एक्सप्लोरर एक मेथड अनोटेशन आहे जो आपण वापरत आहोत, आणि तो अनोटेशन कोणता आहे आपण चेक करूया एकदा. हा, टेस्ट मेथड ऑर्डर अनोटेशन आहे हा. सो टेस्ट मेथड ऑर्डर, आणि याचा कुठला आहे, मेथड ऑर्डर आहे. ठीक आहे, याला आपण घेऊया मेथड ऑर्डर डॉट ऑर्डर अनोटेशन, ऑर्डर मेथड ऑर्डर डॉट डॉट क्लास. सो आता चेक करूया की आपला जो ऑर्डर आहे टेस्ट केस एक्झिक्युशनचा, तो मेथड वाईज झालाय की नाही, चेक करूया. अजूनही नाही झाला. हा ऑर्डर जो आहे तो 3 नंबरला यायला पाहिजे, टेस्ट फाइंड ऑल जो आहे तो नाही झाला का, नाही झाला. ऑर्डर अनोटेशन क्लास आहे का, ऑर्डर मेथड ऑर्डर अनोटेशन डॉट क्लास, फॉलो करूया. आता चेक करूया की ऑर्डर फॉलो झाला की नाही त्याचा. येस, बघा, सेव्ह मेथड अगोदर, फाइंड बाय नंतर, आणि फाइंड ऑल. हा का फेल होत होता, कारण की सेव्ह होण्या अगोदरच जर का फाइंड बाय आयडी आणि फाइंड ऑल जर झाला, तर ऑब्विसली त्याच्यामध्ये जर डेटा नसेल डेटाबेस मध्ये, तर तो एक्झिक्युशन जो आहे तो फाटणार झाला. बस अशा पद्धतीने तुम्ही जे काही आहे डेटा जेपीई ची टेस्टिंग करू शकता. याच पद्धतीने तुम्हाला डिलीट साठीही करायचं आहे, फायनली डिलीट बाय आयडी ही करा तुम्ही. ते मी लिहितो @टेस्ट. डिलीट साठी तुम्ही स्वतःच करू शकता, तुला काही अडचण नाहीये.